बहुतेकांच्या मनामध्ये असणारे एक प्रश्न, जत तालुक्याच्या म्हैसाळ विस्तार योजनेच्या शिल्पकार नेमकं कोण आहे? की प्रत्येकजण आपल्या भाषणामध्ये म्हैसाळ विस्तारित योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि जी पाणी आज आपल्या शिवारामध्ये येणार आहे ते शिंदे साहेबांमुळेच येणार. कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ही योजना मंजूर झालेली आहे. आणखी मेन योजना जी सर्व पक्ष उभारले आहेत, सर्वजण आम्ही केलो म्हणतात, त्यावर तुमचं मत काय? एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची लाडकी बहीण योजना त्यावेळी राबवली म्हणूनच या राज्यातले 230 आमदार हे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळेच निवडून आले. त्यावेळेचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच होते आणि शिंदे साहेबांनी ही संकल्पना मांडून आज या राज्यामध्ये अंमलात आणलेले लाडक्या बहिणी आज मतदारसंघामध्ये फिरत असताना, लाडक्या बहिणींच्याकडे शिंदे साहेबांच्याकडे पाहत असताना लाडक्या भावाला आम्ही मत देणार आहोत अशी भावना त्यांच्याकडे त्या ठिकाणी निर्माण. सर्वांना नमस्कार, मी तुमच्यासोबत आहे रमेश कुंडले. आज एक स्पेशल प्रोग्राम घेऊन आज मी तुमच्यासोबत आहे. मित्रांनो, सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीचे इलेक्शन रणधुमाळ खूप जोरात चालू आहे, ते तुम्हाला सर्वांना माहीत आहे. त्या संदर्भात एक स्पेशल इंटरव्ह्यू घेण्यासाठी मी इथं संक शिवसेना ऑफिसमध्ये आहे. तर माझ्यासोबत शिवसेना जत तालुका प्रमुख श्री अंकुश वाळे साहेब, त्यांना आजच्या या कार्यक्रमामध्ये मी पहिल्यांदा त्यांचं स्वागत करतो. साहेब नमस्ते. जय महाराष्ट्र. साहेब, पहिल्यांदा एक तुम्हाला प्रश्न विचारतो. जिल्हा परिषदसाठी तुम्ही किती उमेदवार उभे केले आहेत? आज आपल्या सांगली जिल्हा परिषद आणि जत पंचायत समिती या गणामधून जिल्हा परिषदसाठी 5 उमेदवार या ठिकाणी धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या ठिकाणी आपण उभे केलेले आहे. आणि एक उमेदवार जिल्हा परिषदचा उमेदवार जो आहे तो शिवसेनेकडे पुरस्कृत उमेदवार म्हणून या ठिकाणी आम्ही त्यांना उमेदवारी जाहीर केलेली आहे. पंचायत समितीचे 8 उमेदवार या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणाच्या चिन्हावरती या ठिकाणी लढत आहेत. साहेब, जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी किती उमेदवार एक ताकदीने लढत आहे तुमच्यासोबत? बघा, शिवसेना ज्यावेळी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरत असताना संपूर्ण ताकदीनिशीच निवडणुकीमध्ये उतरत असते. त्याच पद्धतीनं जे उमेदवार आमचे ज्या ज्या गटातून लढत आहेत ते उमेदवार सर्वच या ठिकाणी ताकदीने लढत आहेत आणि ते जवळपास निवडून येण्याच्या उंबरठ्यावरतीच सगळे उभे आहेत आणि निश्चित ते पुढच्या काळामध्ये या ठिकाणी निवडून येतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते. साहेब, सध्या एकडे भाजप आणि एकडे राष्ट्रवादी आणि एकडे शिवसेना, हा तिन्ही पक्ष एक मित्र पक्ष असेल तर पण एक ताकदीनं लढत आहे सध्या. तर वातावरण तुम्हाला म्हणजे कसं दिसत आहे सध्या? बघा, या ठिकाणी जो काय आपल्याला प्रश्न विचारला की भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे जरी आम्ही मित्रपक्षाचे उमेदवार जरी असलो तरी आमच्या राज्यामध्ये निश्चित आमची युती आहे. परंतु स्थानिक लेवलला भाजप, राष्ट्रवादींनी, आम्ही स्वतः शिवसेना, आम्ही वेगवेगळे लढत आहोत. आमचे उमेदवार या ठिकाणी आपलं नशीब आजमावण्यासाठी आमच्या महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथसाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिन्ह घेऊन जनतेच्या आशीर्वादासाठी मतदारांच्या समोर जात आहेत. आणि उद्या 7 तारखेला जे मतदान आहे, हा मतदानरूपी आशीर्वाद मतदार हे धनुष्य
धनुष्यबाण चिन्हावरती निश्चित देतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो. साहेब, एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला मी विचारणार आहे. प्रत्येकाच्या मनामध्ये असणारे एक प्रश्न, जत तालुक्याच्या म्हैसाळ विस्तार योजनेच्या शिल्पकार नेमकं कोण आहे? बघा, हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सध्या संभ्रम अवस्था ह्या ठिकाणी निश्चित आहे. याचं कारण असं आहे की प्रत्येकजण आपल्या भाषणामध्ये म्हैसाळ विस्तारित योजनेचा श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु म्हैसाळ विस्तारित योजना या योजनेखाली 60 ते 65 गावं या ठिकाणी वंचित होती. आज आपण संक हा मतदारसंघ आहे, जो जिल्हा परिषदचा मतदारसंघ या ठिकाणी आहे, त्या मतदारसंघाला लागूनच कर्नाटकची या ठिकाणी सरहद्द आहे. या भागाकडे कायमचंच राजकीय लोकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. आणि या राज्याचे ज्यावेळी एकनाथसाहेब शिंदे मुख्यमंत्री झाले त्यावेळी आम्ही सर्व शिवसैनिकांनी या संदर्भामध्ये आमचे संपर्क प्रमुख म्हणून जी योगेश जानकर साहेबांची या ठिकाणी निवड केलेली होती, त्यावेळी आमच्या सर्व शिवसैनिकांच्या पदाधिकाऱ्यांची एक जतमध्ये मिटिंग झाली साहेबांच्या उपस्थितीमध्ये, की जानकर साहेबांना आम्ही एक मागणी केली की साहेब, आम्हाला जत तालुक्यासाठी विशेष करून पूर्व भागासाठी आम्हाला पाण्याची अत्यावश्यक गरज आहे. आणि हे पाणी जर आम्हाला मिळालं तर आमचा कायमस्वरूपी दुष्काळ या ठिकाणी मुक्त होणार आहे. वर्षानुवर्षे कायमचे आमच्या भागातले ऊसतोडीचे मजूर याच ठिकाणी राहतील. याकरता आपले शिंदेसाहेबांच्या बरोबरचे जवळचे संबंध आणि आम्ही जी काय तालुक्यासाठी पाण्याची मागणी करत आहोत, या आपल्या माध्यमातून या भागाला पाणी मिळावं यासाठी वारंवार आम्ही त्यांच्याकडे मागणी केली. खास करून ज्या ग्रामपंचायतच्या निवडणुका या ठिकाणी लागल्या, त्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्ही सर्वच गावामध्ये शिवसेनेचं पॅनेल उभा केलं. त्या पॅनेलच्या माध्यमातून आम्हाला 21 सरपंच आणि 7 गावचे डेप्युटी हे या ठिकाणी मतदारांनी निवडून दिले. जानकर साहेबांनी देखील या निवडणुकीमध्ये हिरिरीने भाग घेऊन आम्ही निवडणूक लढवली. निवडणूक लढवल्यानंतर हे शिवसेनेच्या धनुष्यबाणावरचे 21 सरपंच आणि डेप्युटी सरपंच असे सर्वजण मिळून काही गावातील प्रतिष्ठित नागरिक या सर्वांना शिंदेसाहेबांच्याकडे मुंबई येथे वर्षा बंगल्यावरती या सर्वांना एक बोलावणं करून या सर्व सरपंचांचा त्या ठिकाणी शिंदेसाहेबांच्या हस्ते सत्कार केला. त्या सत्काराच्या निमित्तानं सर्व आम्ही जत तालुक्यातील पूर्व भागातील जे शिवसेनेचे कार्यकर्ते होते किंवा इतर सर्व पक्षाचे पदाधिकारी त्या ठिकाणी आम्ही एकत्रित मिळून शिंदेसाहेबांच्याकडे मागणी केली की साहेब, आम्हाला एकतर जत पूर्व भागासाठी म्हैसाळ विस्तारित योजना मंजूर करण्यासाठी निधी उपलब्ध करून द्या, अन्यथा आम्हाला कर्नाटकमध्ये स्थलांतरित करा. असं सर्वांच्या मते आम्ही शिंदेसाहेबांच्याकडे आमचे त्यावेळेचे जिल्हा प्रमुख आनंदबापू पवार आणि आमचे संजय विभूते बापू, योगेश जानकर साहेब यांच्या माध्यमातून हा प्रस्ताव शिंदेसाहेबांच्याकडे आम्ही मांडला. त्यावेळी शिंदेसाहेबांनी ताबडतोब आम्हाला या ठिकाणी 2000 कोटीचा निधी मुंबईमध्ये जाहीर केला आणि पुढच्या कालखंडामध्ये 8 ते 10 दिवसामध्ये त्याचं टेंडर प्रस्तावित होऊन ते जवळजवळ आज आपल्या तालुक्यातल्या
बऱ्याच भागामध्ये ह्या कॅनेलद्वारे सध्या काम चालू आहे आणि जी पाणी आज आपल्या शिवारामध्ये येणार आहे ते शिंदे साहेबांमुळेच यायला आले. कारण शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना ही योजना मंजूर झालेली आहे. या योजनेचे 60 ते 70% काम जवळपास पूर्ण होण्याच्या स्टेजवरती सध्या आहे. हे सर्वांना ज्ञात आहे. परंतु या ठिकाणी मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीचं आमिष दाखवून त्यांची मतं चोरण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातो आहे. परंतु या जत तालुक्यातील विशेष करून पूर्व भागातील सुज्ञ जनता या ठिकाणी म्हैसाळ योजनेचे शिल्पकार एकनाथ शिंदेसाहेबच आहेत हे सर्वांना माहीत आहे. या महाराष्ट्राची जी लाडकी बहीण योजना जी आहे ह्या लाडक्या बहिणीचा लाडका भाऊ म्हणून एकनाथ शिंदेसाहेबांच्याकडे पाहिलं जातं आणि अशा वेगवेगळ्या एस टीमधले काय सवलती असतील असे वेगवेगळे जे काय प्रश्न आहेत हे प्रश्न शिंदेसाहेबांनी या ठिकाणी निकाली काढलेले आहेत. निश्चित धनुष्यबाणाला मतदान करतील असा आम्हाला या ठिकाणी विश्वास आहे आणि पुढच्या काळामध्ये शिवसेनेला जर या भागातून चांगला प्रतिसाद सध्या तर मिळतच आहे पण येणाऱ्या 9 तारखेला शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा उमेदवार सर्व स्तरातून निवडून येतील आणि या जत तालुक्यातील या पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या मतदारसंघामध्ये नेमका चमत्कार दिसून येईल असा आम्हाला या ठिकाणी विश्वास वाटतो. कारण कामच एवढं मोठं शिंदेसाहेबांच्या शिवसेनेने या ठिकाणी केलेलं आहे हे जनतेला ज्ञात आहे. खास करून जत पूर्व भागातील आमचे युवा सेनेचे जे काय प्रवीण आवरादी या ठिकाणी गेले अनेक वर्ष या संघमध्ये शिवसेना वाढवण्याच्या दृष्टिकोनातून वारंवार प्रयत्न करत आहेत. त्यांना आमच्या शिवसेना पक्षाकडून फार मोठं ताकद देण्याचं काम देखील या ठिकाणी केलेलं आहे. त्याचाच हा भाग म्हणून आज आपले प्रवीण आवराद्यांच्या पत्नी कावेरीताई आवरादी आणि त्यांच्याबरोबर असणारे गिरगावचे पंचायत समितीचे राजकुमार चव्हाण, संघ पंचायत समितीचे उमेदवार प्रकाश कारंडे हे 3 उमेदवार या आपल्या निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये सध्या प्रचारामध्ये आघाडी घेतल्याची आपणाला दिसून येते. आणि निश्चित पुढच्या काळामध्ये जे काय 2-3 दिवस आहेत हा जनतेतला जो पाठिंबा मिळत आहे जनतेचा वाढता पाठिंबा पाहता विरोधी पक्षाला या ठिकाणी थारा नाही अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि निश्चितः उद्याच्या 9 तारखेला खास करून ह्या जिल्हा परिषद मतदारसंघातील आमचे 3 उमेदवार निवडून येतील असा मला या ठिकाणी विश्वास वाटतो. साहेब अजून एक विचारतो तुम्हाला, संघ हा तालुका होणे खूप गरजेचं आहे म्हणून म्हणजे इथलं लोकांचं एक मत आहे. त्या संदर्भात पुढचं लोकांनी जर तुम्हाला आशीर्वाद केला पुढचं तुमचं नियोजन कसं असणार आहे? बघा या तालुक्याचा जो काय प्रश्न आहे तो तालुक्याचा प्रश्न हा वेगळ्या पद्धतीचा प्रश्न आहे. कारण त्याच्यावरती जे आपले पूर्व भागातील काही गावं आहेत अपर तहसील कार्यालय चालू आहे. या अपर तहसील कार्यालयाच्या गावामध्ये तहसील कार्यालय झालं पाहिजे इथल्या नागरिकांची रास्त मागणी आहे. त्यामध्ये काही दुमत असण्याचं काही कारण नाही. परंतु संक माडग्याळ किंवा उमदी या भागाचा म्हणजे तालुका मागणीसाठी प्रस्ताव असू शकतो. परंतु या सर्व गावांनी आपणाला सोयीस्कर ठिकाणी ज्या ठिकाणी होईल अशी सर्वांनी एकत्रित येऊन ही जर मागणी केली तर निश्चित या ठिकाणी तालुका होईल. परंतु सर्वजण एकत्रित येणं हे काळाची गरज आहे. आणि ह्या निवडणुका संपल्यानंतर आम्ही सर्व हे गावातील कार्यकर्ते एकत्रित बसून यामध्ये योग्य मार्गाने कुठलं गाव आपणाला सर्वांच्या सोयीस्कर होईल यासाठी आम्ही पुढच्या काळामध्ये निश्चित प्रयत्न करणार आहोत. साहेब सर्व गोरगरिबांचा एक प्रश्न होता म्हणजे 1000, 1500, 2000 हे काय रक्कम आहे हे म्हणजे गोरगरिबांना खूप मोठा रक्कम आहे.
एक विचारतो तो साहेब तुम्हाला प्रश्न आहे, लाडकी बहीण योजना जी सर्व पक्ष उभारले आहेत, सर्वजण आम्ही केलो म्हणतात, त्यावर तुमचं मत काय आहे? बघा, लाडकी बहीण योजना ही योजना महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये चालत आलेली योजना आहे. ही योजना ज्यावेळी अंमलात आली त्यावेळी या राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबच होते, हे आम्हाला सर्वांना माहीत आहे. आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची लाडकी बहीण योजना त्यावेळी राबवली, म्हणूनच या राज्यातले 230 आमदार हे लाडक्या बहिणीच्या आशीर्वादामुळेच निवडून आले. त्यावेळेचे मुख्यमंत्री शिंदे साहेबच होते आणि शिंदे साहेबांनी ही संकल्पना मांडून आज या राज्यामध्ये अंमलात आणलेले लाडक्या बहिणी आज मतदारसंघामध्ये फिरत असताना, लाडक्या बहिणींच्याकडे शिंदे साहेबांच्याकडे पाहत असताना लाडक्या भावाला आम्ही मत देणार आहोत अशी भावना त्यांच्याकडे त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आणि सर्वांनाच माहीत आहे की शिंदे साहेब यांचं काम या राज्यासाठी फार मोठं आहे आणि गोरगरीब जनतेसाठी त्यांनी लाडकी बहीण, बाकीचे वयोवृद्ध पेन्शन योजना, एस टीमध्ये महिलांना सवलती, विद्यार्थ्यांना मोफत पासेस, अशा बरेच योजना त्यांनी राबवलेल्या आहेत आणि त्याचा फायदा निश्चित आम्हाला या निवडणुकीमध्ये जनतेकडून होत आहे. तोच प्रतिसाद मिळत असल्या कारणानं आज आमचे उमेदवार या ठिकाणी मोठ्या ताकदीनं मतदारांपुढं जात आहेत, कामाचा खुलासा करत आहेत. त्यामुळं जनतेचा वाढता पाठिंबा या मतदारसंघामध्ये तर मिळतोयच, परंतु ज्या ज्या ठिकाणी आमच्या धनुष्यबाण चिन्हावरती जे उमेदवार उभे आहेत त्या सर्व उमेदवारांना पाहता सर्वांना चांगल्या पद्धतीचा पाठिंबा मतदार देत आहेत. त्या मतदारांना मी आवाहन करू इच्छितो की एकनाथसाहेब शिंदे यांच्या विचाराचे जे आपल्यापुढे धनुष्यबाण चिन्हावरती जे उमेदवार उभे केलेले आहेत त्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या 7 तारखेला जे आपलं बहुमोल मत असणार आहे त्या दिवशी आपण धनुष्यबाण या चिन्हावरती मतदान करावं आणि त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं असं मी सर्व मतदारांना हात जोडून विनंती करतो आहे. असं आहे की महाराष्ट्रासाठी लाडकी बहीण आणि जत तालुक्यासाठी 2 गिफ्ट एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहे. एक तर लाडकी बहीण आणि म्हैसाळ विस्तारित योजनेसाठी ज्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री होते त्यावेळी त्यांनी म्हैसाळ विस्तारित म्हणजे जनक त्यांनी आहे असं तुम्ही म्हणताय. मग लोक तुम्हाला नक्की आशीर्वाद करणार असं तुम्हाला वाटतंय का? होय, नक्की. आता आपण जे काय 2 म्हणजे जत तालुक्यासाठी गिफ्ट दिलेली जी काय तुम्ही भावना या ठिकाणी व्यक्त केली, पण त्यामध्ये 3री एक गिफ्ट आहे ती या ठिकाणी आवर्जून सांगणं आवश्यक मला वाटतंय. कारण जो म्हैसाळ विस्तारित योजनेचा जो काय पूर्वीचा जो काय कॅनेल गेलेला आहे तो गुड्डापूरच्या तलावामध्ये सध्या मंगळवेढकडे गेलेला जो कॅनेल होता पूर्वीचा जुना कॅनेल तो कॅनेल देखील त्या ठिकाणी फोडून गुड्डापूरच्या तलावापर्यंत त्याची पाईपलाईन केलेली आहे आणि तीच पाईपलाईन पूर्ण उटगीचं तलाव देखील भरलं जातं आहे, वसपेडचं तलाव देखील भरलं जातं आहे. आणि हे गुड्डापूरच्या तलावामध्ये पाणी आल्यानंतर ते डायरेक्ट संक तलावापर्यंत सायफन पद्धतीनं जाण्यासाठी जी जमिनीची लेवल आहे ती देखील त्या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. ही 3री गिफ्ट ही शिंदे साहेबांनी या जतसाठी दिलेली आहे. ओके, ते लवकरात लवकर साहेब हे होऊ दे. अजून एक तुम्हाला लास्ट प्रश्न विचारतो. आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून आल्यास त्या जत तालुक्यासाठी आपले पुढचं म्हणजे विजन कसं असणार आहे आणि निधी कसा तुम्ही खेचून आणणार आहे ह्याबद्दल काय सांगू शकता? बघा, आपल्या पक्षाचे जर शिंदे साहेबांच्या विचाराचे जर या ठिकाणी उमेदवार जनतेने निवडून दिले आणि देणारच आहेत, यामध्ये काय कुठलं दुमत असण्याचं कोणामध्ये कारण नाही. आज बघा, या राज्याचे रोजगार हमी मंत्री भरतशेठ गोगावले साहेब हे आमच्या शिवसेनेचे मंत्री आहेत. आज केंद्राकडे पाहता रोजगार हमीचा फार मोठा निधी त्या ठिकाणी उपलब्ध आहे. आज आमचा भाग जो शेतकरी या ठिकाणचा आहे त्याच्या शेतीमध्ये स्वतःची विहीर पाडण्याचा विषय असेल
किंवा एखादा पानंद रस्ता असेल किंवा एखाद्या विहिरीचा गाळ काढायचा प्रश्न असेल किंवा गायगोट्याचा प्रश्न असेल, असे जे शेतकऱ्यांच्या विषयाशी जी निगडीत असे जे काय मंत्री आहेत ती शिवसेनेचे आहेत आणि शिवसेनेच्या उमेदवाराला जर आपण या ठिकाणी निवडून दिला आणि त्यांच्याकडे जर आपण जर समजा निधीची मागणी या ठिकाणी आपण जर केली तर निश्चित आपल्या पक्षावरती विश्वास ठेवून तिथल्या जनतेनं आपल्याला निवडून दिलेला आहे असा त्यांचा देखील जे आम्हाला द्यायला पाहिजे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त देऊ शकतील अशी आम्हाला या ठिकाणी खात्री वाटते. जर विकास करायचा असेल तर निधी हा पुरेसा उपलब्ध झाला पाहिजे. जर निधी उपलब्ध होत असेल तरच विकास होऊ शकतो. त्यासाठी शिवसेनेच्या विचाराचे या ठिकाणी उमेदवार निवडून द्यावेत असा मी मतदारांना, सुज्ञ मतदारांना, बंधू आणि भगिनींना मी या ठिकाणी एक आव्हान करतो की येणाऱ्या काळामध्ये धनुष्यबाण या चिन्हावरती आपण मतदान करावं आणि आमच्या सर्व उमेदवारांना भरगच्च मताने निवडून द्यावं असे मी आपणाला पुन्हा एकदा आव्हान करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय महाराष्ट्र. मित्रांनो, आतापर्यंत साहेबांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्तर दिलेले आहेत. खरं तर स्वातंत्र्य होऊन एवढे वर्ष झाले होते, कित्येक मंत्री येऊन गेले, तरी पण डेअरिंगबाज माणूस एक शिंदेसाहेब आहेत म्हणून त्यांनी सांगितलेले आहेत ते सगळ्यांना माहीत पण आहे. तर सध्या ते श्रेय खरं तर शिंदेसाहेबांना जायचं खूप योग्य टाईम आहे, वेळ आहे म्हणून अंकुश वाळे साहेबांनी सांगायला लागलेत. तरी येणाऱ्या 9 तारखेला तुमचं मत योग्य उमेदवाराला द्या म्हणून आम्ही आमच्या गडनाळ न्यूज फर्स्ट वतीने तुम्हाला आम्ही विनंती करतो. आणि ह्या कार्यक्रमाला साहेबांनी आम्हाला वेळेत वेळ काढून त्यांनी आमच्यासोबत संदर्शन केलं आहे त्याबद्दल खूप खूप धन्यवाद साहेब. नमस्कार.